मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। महसूल गुप्तचर संचालनालयानं या प्रकरणी 24 महिलांना अटक करत 30 किलो सोनं जप्त केलं। मुंबईच्या कामाठीपुरातील 10व्या गल्लीतील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली। अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी हानी टळली। पिंपरी चिंचवडच्या महात्मा फुले नगरातील झोपडपट्टीत आगीची घटना घडली। या आगीत पत्राशेड पूर्णपणे जळून खाक झाली। घटनास्थळी 3 LPG सिलेंडर होते। अग्निशमन दलानं वेळीच आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला। भिवंडी बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई केली जात नसल्यावरून पालिका मुख्यालयात नगरसेवक आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त यांच्यात शाब्दिक चकमक झाली। यानंतर अखेर पालिकेकडून बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली। बोईसर रोडवरील जीवन विकास शाळेसमोर 2 दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात जखमी झालेला दुचाकीस्वार राहुल दवे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। भिवंडी महानगरपालिका मुख्यालयात या सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। मुंबईत सिमेंट काँक्रीटच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2026 तर दुसरा टप्पा मे 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले। सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामं 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना आहेत।